रामकृष्ण हरे. सज्जन, आपण भविष्यावर विचार करत आहोत. भविष्य हा असा एक विषय आहे की माणसाला अगदी आदिमानवापासून आत्ता आणि भविष्यात देखील त्याचं कुतूहल आहे माणसाला की माझं पुढं कसं होईल. आणि ते त्याला आकलन होत नसल्यामुळे, अंदाज नसल्यामुळे तो कोणाला तरी तज्ज्ञाला विचारतो. अगदी कुडमुड्या ज्योतिषीपासून अगदी मोठ्या मोठ्या जाहिराती आणि डिजिटल भविष्य सांगणाऱ्या लोकांकडे तो जातो आणि त्यांना पाहिजे त्यांची तेवढी फी देऊन माझं कसं होईल, मला ह्या अडचणी आहेत आणि मला कसा लाभ होईल त्याच्याबद्दल तो प्रश्न विचारतो, भविष्य विचारतो. आणि मग भविष्यकार जे आहेत ना त्याचं सगळं ऐकून घेतात. काय झालं, कसं झालं, घरात काय अडचण आहे, किती मुलं आहेत, थोडं सांगून समजलं की मग त्याच्या माहितीच्या आधाराने ते आपली भविष्याची इमारत रचत असतात. तेव्हा भविष्य म्हणजे माणसाचं नेमकं काय आहे हो. तर आज आपला हा विषय जो आहे की ज्या भविष्यकाराने 12 ज्या राशी आहेत की ज्या अक्षरावरून, जन्माक्षरावरून त्याची रास ठरवल्या जाते आणि त्या राशीला जुळणारं जे भविष्य आहे ते त्यांनी तयार केलेलं आहे आणि त्या अभ्यासावर जे भविष्य सांगितलं जातं त्याचा आपण आज विचार करत आहोत. आजचा भाग आहे 4था आणि आजची रास आहे कर्क. कर्क राशीचं जे भविष्य आहे, तर कर्क म्हणजे नेमकं काय आहे. कर्क म्हणजे कर्कटः असा तो संस्कृत शब्द आहे. हे सगळे संस्कृत शब्द आहेत. वृश्चिकः, मेषः हे सगळे संस्कृत शब्द आहेत. 12 राशीचे 12 जे चिन्ह आहेत ते प्राण्यांचे आहेत किंवा जलचरांचे पण आहेत. असे जे प्राणी आहेत माणसाच्या स्वभावाशी ते जुळते मिळते आहेत आणि त्याच्यावर 12 राशी या भविष्यकाराने तयार केल्या आणि त्याच्यावर माणसाचं भविष्य सांगायला सुरुवात केली आणि ते फार फार कुशलतेने माणसाला पटवलं जातं आणि माणूस मतिगुंग होऊन जातो. तर कर्क राशीचं भविष्य नेमकं काय आहे. आता आपापली रास तपासून पहा. कर्क रास म्हणजे काय आहे आणि त्याचं भविष्य काय असू शकतं. अरे प्रत्येक माणसामध्ये सगळे भविष्य असतात. तर हे कर्क म्हणजे कर्कटः म्हणजे खेकडा. हा जलचर आहे, पाण्यामध्ये राहणारा खेकडा. आता हा खेकड्याचा जो स्वभाव आहे त्याच्यावरून माणसाचा स्वभाव काय असू शकतो त्याच्यावर ते भविष्य सांगितलं जातं. आता खेकड्याचा स्वभाव काय आहे, तो असा तोरा असा चालतो म्हणजे चरचरती म्हणजे चालणे. त्या चालण्यावरून माणसाचा एक कर्कट नावाचा रोग म्हणजे ज्याला कॅन्सर आपण म्हणतो, म्हणजे कर्करोग, ह्या माणसाला कर्करोग आहे. त्याचा इंग्रजी शब्द आहे कॅन्सर. याला कॅन्सर झालेला आहे. म्हणजे काय, तो कॅन्सर नावाचा रोग म्हणजे कर्क नावाचा रोग आहे तो. म्हणजे तो माणसाच्या शरीरात चरत पांगतो तो. त्याच्यावरून हा रोग तिकडे घेतलेला आहे कॅन्सर नावाचा. त्या रोगाशी संबंध याचा जोडला आणि मग दुसरा महत्त्वाचा संबंध जो त्याचा आहे त्या कर्क म्हणजे त्या खेकड्याचा मूळचा स्वभाव काय आहे, तर दुसऱ्याचे पाय ओढणे. ज्याची रास कर्क आहे ना ते हे लक्षात ठेवा. दृष्टांत सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की एक कोळी मासे पकडणारा, आता पाण्यातले मासेच तो पकडतो असं नाही, खेकडे पण पकडतो. तर तो खेकडे पकडत असताना एक टोकरी असते, असे 2-3 फूट अशी टोकरी, असा एवढा आकाराची. आणि मग तो पकडला खेकडा की त्या टोकरीत नेऊन टाकतो. खेकडा पकडला की टोकरीत. खेकडे असे बरेच साठत जातात पण त्याला तो झाकण नाही लावीत. झाकण असतं त्याचं पण बाजूला असतं. खेकडे टाकण्यासाठी तो उघडं ठेवतो. खेकडे पकडले की टाक त्याच्यामध्ये. तर एक रस्त्याने जाणारा माणूस त्याचं हे कौशल्य पाहत होता की हा खेकडे कसा पकडतोय, त्यात टाकतोय, बाहेर जातोय, पाण्यात जातोय, खेकडे टाकतोय. आणि त्याचं निरीक्षण करून पाहतोय तर बरेच खेकडे आतमध्ये त्या टोपल्यामध्ये अर्धेकशे साठत आले होते. आणि मग त्याला कुतूहल झालं, जिज्ञासा निर्माण झाली. तर म्हणलं, हो कोळी दादा, एक विचारू का. म्हणजे काय रे. म्हणले, तुम्ही जे हे खेकडे पकडून ह्या टोकरीमध्ये टाकताना
टोपलीमध्ये. तर तुम्ही ते झाकण बिकण काढला व ते निघून बाहेर निघून जातील ना, तुम्ही पाण्यात दुसरा खेकडा पकडायला गेले किती निघून जातील. तो म्हणला, अहो तुम्हाला माहिती नाही ह्या खेकड्यांचा जो स्वभाव आहे ना, तर तो खेकडा एखादा जर असं वर निघून चालला, खालचा खेकडा त्याला खाली ओढतो पकडून असा. पाय ओढण्याचा स्वभाव येते. आपल्या जातभाईचे पाय ओढून खाली ठेवतो, आपल्यातून बाहेर नको जाऊ, असे कदाचित त्यांची वृत्ती असू शकते म्हणले. त्यामुळे ते बाहेर जाणारच नाहीत याची आम्हाला खात्री आहे. आणि मग हे टोपलीचं ते दार कशाला, म्हणजे त्याचं झाकण कशाला आणले. ते म्हणले सगळे खेकडे धरून झाले की मग झाकण लावून आम्हाला ते नेता येतात, म्हणजे पालथी होऊ नये म्हणून. पण त्यांचा मूळचा स्वभाव जो आहे की पाय ओढणे, आपल्या जातबाईचे पाय ओढणे, असे खेकडे समाजामध्ये खूप आहेत कर्कट. की जास्तीत जास्त आपल्या जातबाईचे पाय ते ओढतात. ज्ञानेश्वर माऊलींचे पाय कोणी ओढले, त्यांचीच जातबाई होते. तुकाराम महाराजांचे पाय कोणी ओढले, वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक असतात, पण जातबाईचे पाय ओढणे हे जास्त प्रमाणात आहे. जास्त प्रमाणात याचे अंडरलाईन करा, नाही तर उगी आक्षेप येईल आणि उगीच काही लोक मग लिहित राहतात की हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, हे असं. तर जास्तीत जास्त असे आहेत की ते जातबाईचे पुढे चालले की त्याचे पाय ओढायला सुरुवात करतात लोक. असं समाजामध्ये असे खेकड्याचे प्रकार बरेचसे आहेत. तेव्हा त्याने त्याचं हे सांगितलं. आणि म्हणून खेकड्याचा जो स्वभाव आहे राशीचा, तो माणसामध्ये आहे कमी अधिक प्रमाणात. जातीचा असेल तर जास्त थोड्या प्रमाणात असेल. कमी अधिक प्रमाणात सर्व गुण आणि सर्व दोष एका माणसामध्ये आहेत. माणूस हा षड गुण ऐश्वर्य संपन्न आहे, म्हणजे 6 गुण त्याच्यामध्ये आहेत. ते गुण जर त्याने वृद्धिंगत केले तर तो नराचा नारायण होतो. नर का नारायण बन जाय, नर करणी करे तो नर का नारायण बन जाय. आणि जर का षडविकार षडवैरी मिळवणी तापत्रयाने विनली रे कान्होबा तुझी घोंगडी चांगली. हा घोंगडीचा व्हिडिओ एकदा ऐका, तो परत मी डबल केलेला आहे, खूप छान व्हिडिओ आहे तो. तर ती ही जी घोंगडी आहे ना, या घोंगडीमध्ये हे सगळे विकार आहेत. षडविकार षडवैरी मिळवणी, हे षडवैरी याच्यामध्ये आहेत. काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार. हे का जर वाढले की माणूस सैतान बनतो, राक्षसालाही लाजवेल असे कृत्य तो करायला लागतो. म्हणजे माणूसच राक्षस पण आहे आणि माणूसच देव पण आहे. कोणतं जागं करायचं आणि कोणते गुण वाढवायचे हे ज्याने त्याने ठरवलं पाहिजे. भविष्यकारणी नेमकी ही खूबी ओळखून त्याच्यावर भविष्य सुरू केले. आता हे 12 राशीचे भविष्य काय. आता खेकड्याचा स्वभाव माणसामध्ये आहेच की, जसे 3 मागच्या राशी सांगितल्या तसे या राशीचा स्वभाव आहे. पाय ओढणं, आपल्या शरीरामध्ये त्याच खेकड्याचा विषय घेऊन कॅन्सर नावाचे रोग होतात. आणि मग याच्यावर उपाय काय. तर त्या माणसाने त्या ज्योतिषाला विचारलं की माझी रास जी काय आहे. तर म्हणलं तुमची रास नावावरून तर कर्क राशी आहे. म्हणले मग मला तर हे त्रास होतो हे कशामुळे होतो आहे. म्हणले या राशीमुळे होतो आहे. काय त्रास होतो आहे. मग त्याचं सगळं विचारलं. त्याला सांगितलं हे बघा तुमच्या ठिकाणी ना दुसऱ्याची पाय ओढण्याची वृत्ती जास्त आहे. म्हणलं आहे. कोरायचं खेकड्यासारखं बांधसुद्धा कोरायला तुम्ही येत नाहीत. तुम्हाला वाटतं ह्याचं कोरावं त्याचं घ्यावं त्याचं रवडावं. आणि तुमची चाल जी आहे ना खेकड्यासारखी अशी तिरकी चाल आहे. सरळ माणसात तुम्ही वागत नाही आहे. अशा तुमचा स्वभाव असल्यामुळे तर रज तम आणि सत्व हे त्रिगुण माणसामध्ये आहेत. याच्यावर उद्या बोलूया. पण हे 3 गुण आहेत आणि त्या 3 गुणात हे सगळा माणूस गुण आणि दोष याच्यामध्ये भरलेला आहे. तेव्हा तो माणूस म्हणाला मग याच्यावर उपाय काय आहेत. तो म्हणाला उपाय याच्यावर आहे ना. जर तुम्हाला शारीरिक कर्करोग नको असेल, कर्कट म्हणजे या खेकड्याचा चरणारा जो कॅन्सर नको असेल ना, तर तो रोग टाळण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढवा. टॉनिक असणारे सकस आहार खा आणि पथ्य पाळा. आणि कोणाचेही पाय ओढण्याचा प्रयत्न करू नका. स्वभाव बदला. सत्संगती करा म्हणजे तुम्ही आनंदी व्हाल. तुकाराम महाराज म्हणतात प्रकाराचे 3 रज तम आणि सत्व हे 3 प्रकारचे लोक आहेत.
तुका म्हणे केले जन प्रकाराचे तीन. रजतम आणि सत्व याच्यामध्ये सगळे विकार आणि सगळे सद्गुण दोन्ही आहेत. बाकीचा विचार आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. आजचा भाग इथे संपूया. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना टाका. ऐकत राहा, ज्ञान वाढवीत राहा. ऐकून ऐकून यातलं काय करायचं काय नाही हे ठरवा. आपल्या जीवनाला दिशा मिळते. सगळं ऐकावं लागतं, सगळं विचार करावं लागतं. मनुष्य हा विचारी प्राणी आहे आणि विचारच हा माणसाला तारक आहे. आणि विचाराच्या वेगळा जो अविचार आहे तो मारक आहे. तारक विचाराने आपण पुढं जाऊ तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल. हा व्हिडिओ इतरांना टाका, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.